हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि आहे आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आज वटपौर्णिमा होती. पूजाचं सर्व साहित्य आणलं होतं, म्हणजे आंबे वगैरे घेऊन आली होती मी. पूजा मला आणायची होती सकाळी, पण सकाळी 8 वाजता म्हणजे सकाळी उठून झाडू लादी करून देवपूजा झाली माझी, आंघोळ वगैरे झाली आणि चहा घेत असतानाच सासूबाईंचा फोन आला की माझ्या धीराला मुलगा झाला आहे, त्यामुळे माझी पूजा नाही होऊ शकली. मी वडाला पूजा करायला नाही जाऊ शकली, त्यामुळे पूजा करायला नाही गेली. म्हणून काय झालं, असो दरवर्षी आपण पूजा करतो, पण माझ्या धीराला छान असं गोंडस बाल आमच्या घरी जन्माला आलाय आज, त्यासाठी आज पूजा नाही झाली. असो मग आता संध्याकाळ झाली, आता आहो गेले मुलांना घ्यायला, तर मग आता संध्याकाळची चहा वगैरे ठेवते. आणि विचार केला होता की रसपुरी बनवायची आहे आज, तर आज आंब्याचा रस पुरीचा बेत आहे. आंब्याचा रस पुरी, बटाट्याची भाजी आणि बघू जमलं तर भजे वगैरे पण, असा बेत आहे. तर चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते. आता वाजले जवळजवळ 4:45. अगोदर चहा ठेवते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. आता मुलं पण येतील घरी, तर चला मग आंब्याचा रस पुरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, पुढं बघत राहा. चला मग पटापट कामाला लागते, खूप काम आहे आज. आणि 5 वाजले. विचार केला तर दुपारीच करेल स्वयंपाक, पण पुरी गरम गरम खायलाच छान लागते, त्यासाठी आता संध्याकाळी बनवते आहे स्वयंपाक. चला मग पुरीची एक सिक्रेट टिप सांगणार आहे मी तुम्हाला, ती नक्की तुम्ही फॉलो करा, तुम्हालाही त्याचा फायदा होईल असं मी विचार करते. बघा, करून एकदा ट्राय करून बघा माझ्या बोलण्यानुसार. मी तशीच बनवते पुरी, तर खूप छान बनते, खायला छान लागते, क्रिस्पी क्रिस्पी. चला आता पटपट आवडते. आता अगोदर चहा वगैरे ठेवून स्वयंपाकाला मग लागते. आज उपवास आहे वटपौर्णिमेचा, पण पूजा नाही झाली, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, नाहीतर खूप छान आज ब्लॉग बनवला असता, पण त्या बाबू जन्माला आला त्यामुळे पूजा नाही झाली. पण उपवास तर आहे, सण तर आहे, आणि किती आनंदाचा दिवस आहे की आज वटपौर्णिमेच्या दिवशी त्याचा जन्म झालेला आहे. त्यासाठी आता मग मस्त छान असं गोड गोड स्वयंपाक करायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. चला मग आता पुढचे कामं करते. आता मुलं येतील थोड्या टायमात आणि मग पुढच्या कामांना आता पटपट सुरुवात करते. चला. मग मी चहा ठेवून घेतली आणि आंबे पण स्वच्छ धुवून पाण्यातून काढून ठेवले आहे. आज आंब्याचा रस, पुरी, भजे आणि बटाट्याची भाजी असा मेन्यू असणार आहे. आणि हे आता इथं आंबे सर्व सोलून घेतले मी. आणि हा आंबा घरातला जो छोटा डॉन आहे ना, छोटा डॉन म्हणजे छोटा माझा मुलगा, त्याच्यासाठी हे आंबा एक्स्ट्रा ठेवलाय. तो म्हणत होता मम्मी माझ्यासाठी एक आंबा ठेव, त्यासाठी आंब्याच्या रसासाठी आंबे इथं कापून घेतली आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आंबे अगोदर स्वच्छ धुवून कापून घ्यायचे. कुठला आंबा वास तर नाही येते ना, किडका तर नाही आहे ना. जेव्हा पण डबे असे म्हणजे हे असं भरायचं असलं ना यात, तर आहे ना डबे अगोदर मी घासून धुवून घेते, सुकवून घेते आणि मग आता हे याच्यात भरणार आहे. कारण की असे घासून घेतले ना, आधीमध्ये घासत राहिले ना, जेव्हा जेव्हा ते क्लीन, जेव्हा ते संपलेलं असलं त्याच्यातलं सामान आणि घासून घेतले ना, तर ते छान क्लीन राहतात. जेव्हा आपण पूर्ण साफसफाई काढतो तेव्हा आपल्याला जास्त मेहनत नाही घ्यावा लागत, कारण की किचनमध्येच सर्व भांडे असतात ना, खूप त्याच्यावर चिकटपणा जमलेला असतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असं संपलं आणि मला भरायचं असतं की मग मी त्यांना असं क्लीन करून घेत असते. ही एक ट्रिक आहे, आपल्याला जास्त मेहनत नाही घेणं पडत मग. आणि इथं बघा माझा बाबू मला मदत करतोय बटाटे कापण्यामध्ये. असं करत राहिले ना तर आपल्या डब्यांची क्लिनिंग स्वच्छ राहते. आता या डब्यात सोयाबीन भरायचे, पण मी आता याला नंतर भरणार. हा आला मुगाच्या डाळीचा डब्बा माझ्या हातात. भांडे घासताना सकाळी यांना घासून घेतले होते. आता हे ठेवून देते आणि आता पुढच्या कामाला लागते. अगोदर पीठ मळून घेते पुऱ्यांसाठी आणि मग पुढचे कामं करायचे आहे पटापट. मुगाची डाळ आणि शेंगदाणे मला
डब्यात भरून घ्यायचे होते. तर या शेंगदाण्यांना खोलून बघितलं तर यात ना मुंग्या झाल्या होत्या. मग मी या शेंगदाण्यांना वरती छतावर ठेवून आले आणि डबे घासायला घेतले. मी ठेवून आली. त्याच्या 15-20 मिनिटानंतर म्हणजे आज जवळजवळ अर्ध्या तासानंतर पाऊस चालू झाला आणि मग मला यांना आणायची आठवणच नाही. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाऊस चालू होता, 3:30 वाजेपर्यंत. तोपर्यंत हे पूर्ण फुगून गेले होते पाण्यात. आता याचं काय करू मी, तुम्हीच सांगा. आता सध्या तर असं त्याला ठेवलंय सुकवायला. जितके सुकले तितके सुकून मग ठेवून देईल डब्यात. पण मला समजत नाही आता यांचं काय करू, कारण हे पूर्ण फुगून गेले होते. आणि खायला ना हे आपल्या वल्ल्या भुईमुगाच्या शेंगा असताना तशा लागतात या खायला. त्यासाठी आता याला सुकवून घेते आणि मग बघेल भाजून सनी ठेवून देईल. शेंगदाणे सकाळी पाहिजे नव्हते म्हणून यांना खोलले तर डब्यात पूर्ण मुंग्या झालेल्या होत्या. आता बघा ना कसे झाले, ते पूर्ण फुगून गेले. आंब्याचा रस बनवून घेतला. मग मी त्यानंतर पीठ घेऊन घेतलं, 4 वाट्या पीठ आणि त्यात 4 ते 5 चम्मच रवा टाकून घेतला आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून हळद टाकून घेतली. रवा टाकल्याने आपल्या ज्या पुऱ्या असताना खूप छान फुगतात, छान लागतात खायला, क्रिस्पी. मग मी त्यात थोडीशी कसुरी मेथी, हळद आणि मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि पिठाचा चांगला असा घट्ट गोळा मळून घेतला. पिठाचा जेव्हा आपण पुरी बनवायची असली ना, पीठ घट्ट मळून घ्यायचं. त्यानंतर मी कढई ठेवली. कढईत तेल टाकलं, त्यात राई टाकली, जिरं टाकलं आणि थोडेसे खडे मसाले टाकले. खडे मसाले झाले. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेतली. कांदा हिरवी मिरची चांगली परतेपर्यंत टमाटर चांगले बारीक चॉप करून घेतले, ते पण टाकून घेतले कांदा झाल्यानंतर. त्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं. कांदे टमाटर चांगले तेलात परतल्यानंतर त्यात मी हळद, आपलं साठवणीचं कालं तिखट, धना पावडर आणि 2 ते 2.5 चम्मच लाल मिरची टाकून घेतली. लाल मिरची सर्व मसाले टाकून झाल्यानंतर त्यांना चांगलं मिक्स करून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत त्यांना शिजवून घेतलं. थोडं मसाले चांगले शिजले की ग्रेव्ही चांगली बनते. इथं बेसन पण तयार करून घेतलं, कांदा हिरवी मिरची टाकून, कोथिंबीर टाकून आणि त्यावर थोडं अजवाईन टाकलं. पीठ पण गोले बनवून घेतले. त्यानंतर इथं मसाला चांगला शिजला. मग मी शिजवलेले बटाटे यात मॅश करून टाकून घेतले आणि हवं तितकं पाणी टाकलं आणि वरतून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. इथं बघा बाहेर असा धो पाऊस येत होता जेव्हा मी घरात स्वयंपाक करत होते. आज पूर्ण दिवसभर आमच्याकडे पाऊस पडला वटपौर्णिमेच्या दिवशी आणि खूप छान थंड असं वातावरण झालं होतं. बघा तुम्ही पण किती सुंदर वाटतंय पाठीमागचा नजारा. त्यानंतर बाहेर पाऊस पडत होता. मग मी इथं भजे करायला घेतले. गरम गरम भजे आणि पाऊस, आहा काय स्वर्ग सुख आहे ना यात. तुम्हाला आवडतात का पाऊस पडताना गरम गरम भजे खायला? मला कमेंट करून नक्की सांगा. पण झाला आहे, भजी पण काढून झाली आहे. आता काढते मी पुऱ्या, पटपट पुऱ्या करून घेते. भाजी पण तयार झाली आणि मग सर्वजण आता एकेकांना जेवायला बसवतील, कारण की गरम गरम पुऱ्या छान लागतात. त्यासाठी आता इथे पुऱ्या पण काढून घ्यायच्या पटापट आणि मग त्यानंतर सगळ्यांना ह्यांना तिघांना बसवून देते जेवायला आणि मग मी पण उपवास सोडून घेते. आता वाजले 8. भजे वगैरे झाले. मग मी त्यानंतर इथं पुऱ्या करायला घेतल्या. बघा रवा टाकल्याने आणि कसुरी मेथी, हळदी आणि मीठ टाकल्यानंतर पुऱ्या किती छान अशा टम्म फुगल्या आहे आणि खूप टायमापर्यंत या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात. खूप छान लागत होत्या खायला. त्यानंतर सर्व पुऱ्या काढून घेतल्या पटापट. जो पुऱ्या होईपर्यंत इथं मी सर्वांना जेवण वाढून घेतलं. सर्वांचे जेवण झाले. मग मी शेवटला माझ्यासाठी जेवण वाढून घेतलं. आंब्याचा रस, पुरी, भजे, बटाट्याची भाजी असं जेवण होतं आज. या तुम्ही पण जेवण करायला. तुम्ही काय बनवलं होतं आज वटपौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाक? मला नक्की कमेंट करून सांगा. या तुम्ही पण वटपौर्णिमेचा उपवास सोडला. बघा रवा टाकून बनवले ना पुऱ्या, मस्त अशा फुगत्या आणि क्रिस्पी पण लागतात.
मस्त छान बनलंय जेवण, फक्त भाजीत थोडं मीठ कमी, बाकी छान बनलंय. उपवास सोडून झाल्यानंतर मग मी किचन असं क्लीन करून घेतलं आणि भांडे वगैरे पण घासून अशा घेतले. प्रकारे किचन क्लीन करून झोपते मी रात्री, सकाळी थोडं बरं पडतं. चला मग असा संपला आज वटपौर्णिमेचा दिवस. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.